नमस्कार मित्रांनो, आपल्या खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक घरामध्ये असतो, पण त्याबद्दल उघडपणे चर्चा मात्र फार कमी लोक करतात. होय मित्रांनो, आजचा विषय आहे लघवी करताना होणाऱ्या तक्रारी. लघवीला जळजळ होणं, लघवी करताना आग जाणवणं, वारंवार लघवी लागणं, लघवी कमी होणं किंवा थेंब थेंब लघवी होणं. या समस्या ऐकायला छोट्या वाटतात, पण ज्यांना त्या होतात त्यांच्यासाठी हा त्रास रोजच्या आयुष्यातला अक्षरशः त्रासदायक बनलेला असतो. समस्या छोटी वाटते, पण खरंच ही समस्या छोटी आहे का? अनेक लोक काय करतात माहित आहे का? पाणी कमी पिलं असेल, उष्णता वाढली असेल, 2 दिवसात ठीक होईल असं म्हणत ते या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण सत्य काय आहे? शरीर कधीच कारणाशिवाय सिग्नल देत नाही. लघवीमध्ये होणारे बदल हे अनेकदा शरीरातील मोठ्या समस्येचे पहिले संकेत असू शकतात आणि जर वेळेत लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन संसर्ग, किडनी स्टोन किंवा गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत लघवीच्या तक्रारी नेमक्या का होतात, शरीरात काय बदल होतात, आधुनिक विज्ञान काय सांगतं आणि पुढे कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आधी समजून घेऊया मूत्रसंस्था म्हणजे काय. आपल्या शरीरात एक अत्यंत महत्वाची प्रणाली आहे, ती म्हणजे मूत्रसंस्था. ही प्रणाली आपल्या शरीरातील घाण, विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याचं काम करते. मूत्रसंस्था ही 4 मुख्य भागांनी बनलेली असते. पहिलं मूत्रपिंड. हे शरीराचे नैसर्गिक फिल्टर आहेत. दररोज हजारो वेळा रक्त फिल्टर करून टाकाऊ पदार्थ वेगळे करतात. दुसरं मूत्रवाहिनी. किडनीमध्ये तयार झालेली लघवी मूत्राशयापर्यंत पोहोचवतात. 3 मूत्राशय. ही लघवी साठवण्याची पिशवी आहे. आणि चौथं मूत्रमार्ग. इथून लघवी शरीराबाहेर पडते. या साखळीतील कुठेही बिघाड झाला तर लगेच लघवीच्या तक्रारी या सुरू होत असतात. लघवीच्या सामान्य तक्रारी, पण त्या सविस्तरपणे समजून घेऊया. आता आपण एक एक समस्या खोलात जाऊन समजून घेणार आहोत. पहिली, लघवीला जळजळ किंवा आग होणे. ही सर्वात कॉमन तक्रार आहे. अनेक वेळा यामागचं मुख्य कारण असतं मूत्रमार्गाचा संसर्ग. जेव्हा बॅक्टेरिया मूत्रमार्गामध्ये प्रवेश करतात तेव्हा सूज आणि जळजळ निर्माण होते. विशेषतः स्त्रियांमध्ये ही समस्या जास्त दिसते, कारण त्यांच्या शरीर रचनेमुळे बॅक्टेरिया सहज प्रवेश करू शकतात. पण फक्त संसर्गच कारण नसतं. कधी कधी किडनी स्टोन, हार्मोनल बदल, काही औषधे, शरीरातील उष्णता यामुळे देखील जळजळ होते. दुसरं, लघवी कमी होणे किंवा थेंब थेंब होणे. ही समस्या लोक दुर्लक्ष करतात, पण ही गंभीर संकेत देऊ शकते. सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही तेव्हा शरीर पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतं, त्यामुळे लघवी कमी होते. पण काही वेळा कारण गंभीर देखील असू शकतं. किडनी कार्य कमी होणं, मूत्रमार्गात अडथळा, प्रोस्टेट ग्रंथी वाढणं ही पुरुषांमध्ये होतं. आणि हृदयविकार, औषधांचे दुष्परिणाम. तिसरं, वारंवार लघवी लागणे. दर 20 ते 30 मिनिटांनी लघवी लागत असेल तर ते सामान्य नाही. यामागे असू शकतात युरिन इन्फेक्शन, मधुमेह, अतिसक्रिय मूत्राशय, गर्भधारणा किंवा जास्त कॅफिन. 4, लघवीला दुर्गंध येणे. लघवीचा वास अचानक बदलतो तर शरीर काहीतरी सांगत असतं. कारण संसर्ग, पाणी कमी पिणं, काही अन्नपदार्थ, शरीरातील बॅक्टेरियामध्ये वाढ होते. 5, लघवी करताना वेदना. ही अवस्था दुर्लक्षित करू नका, कारण मूत्राशय संसर्ग, किडनी स्टोन, सूज किंवा काही संक्रमण ही कारणं असू शकतात. 6, लघवी झाल्यावरही पूर्ण समाधान न मिळणं. लघवी झाली पण अजून बाकी असल्यासारखं वाटणं. याचा अर्थ मूत्राशय पूर्ण रिकामा होत नाही, कारण स्नायू कमकुवत होणं, प्रोस्टेटमध्ये वाढ होणं, नर्व्ह सिस्टीम मध्ये समस्या ही कारणं असू शकतात. आधुनिक वैद्यकीय काय सांगतात? आधुनिक वैद्यकीय शास्त्रात उपचार कारणावर आधारित असतात, जसं संसर्ग, अँटीबायोटिक,
किडनी स्टोन, औषधे किंवा प्रक्रिया, मधुमेह, साखर नियंत्रण, डिहायड्रेशन, द्रव पदार्थ वाढवणं. म्हणजेच लक्षणं नाही तर कारण शोधणं महत्वाचं आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलं की लघवीच्या तक्रारी नेमक्या कशामुळे होतात आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्याकडे कसं पाहतं. पण भारताची एक प्राचीन उपचार पद्धती आहे जी हजारो वर्षांपासून शरीराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते आणि ती म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद फक्त आजारावर उपचार करत नाही तर शरीरातील असंतुलन शोधून त्याला मुळापासून ठीक करण्याचा प्रयत्न करतो. आयुर्वेदामध्ये लघवीच्या तक्रारींना काय म्हणतात? आयुर्वेदामध्ये लघवी करताना होणाऱ्या त्रासाला एक विशेष नाव दिलं आहे, मूत्रकृच्छ. कृच्छ म्हणजे कष्ट किंवा त्रास, म्हणजेच लघवी करताना वेदना, जळजळ किंवा अडथळा जाणवणे. आयुर्वेदात आपल्या शरीरात 3 मूलभूत दोष असतात: वात, पित्त आणि कफ. जेव्हा हे संतुलित असतात तेव्हा शरीर निरोगी असतं, पण जेव्हा त्यांचं संतुलन बिघडतं तेव्हा शरीर तक्रारी सुरू होतात. एक वातज मूत्रकृच्छ. या प्रकारामध्ये लघवी कमी होते, थेंब थेंब होते, अडथळा जाणवतो, वेदना होतात. हे वातदोष वाढल्यामुळे होतं. जास्त ताण, कमी पाणी, अनियमित जेवण यामुळे वात वाढतो. दुसरं पित्तज मूत्रकृच्छ. हा प्रकार आजकाल सर्वात जास्त दिसतो. लक्षणे लघवीला आग होणे, जळजळ होणे, पिवळसर किंवा लालसर रंग असणे. हे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होतं. जास्त तिखट, आंबट, फास्ट फूड, ताणतणाव ही मुख्य कारणं आहेत. आणि तिसरं कफज मूत्रकृच्छ. या प्रकारात लघवी चिकट वाटते, ढगाळ दिसते, पूर्ण साफ झाल्यासारखं वाटत नाही. हे कफ वाढल्यामुळे होतं. जड आहार, व्यायामाचा अभाव यामुळे ही समस्या वाढते. चौथं सांद्र मूत्रकृच्छ, किडनी स्टोन प्रकार. या अवस्थेत तीव्र वेदना, लघवीत रक्त, अडथळा हे मूत्रमार्गात खडे तयार झाल्यामुळे होत असतं. आयुर्वेदिक औषधी वनस्पती सविस्तर बघा. आता आपण अशा काही वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पारंपरिक पद्धतीने वापरल्या जातात. पहिलं गोक्षूर, मूत्रसंस्थेसाठी अत्यंत प्रसिद्ध औषधी. याचे फायदे: जळजळ कमी करते, लघवीचा प्रवाह सुधारतो, किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते. हे शरीरातील सूज कमी करण्यासाठी देखील उपयोगी मानलं जातं. दुसरं पुनर्नवा. नावाप्रमाणेच शरीराला नवीन ऊर्जा देणारी वनस्पती. याचे गुण: नैसर्गिक मूत्रवर्धक, शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर काढते, सूज कमी करते. जे लोक पाणी धरून ठेवतात त्यांच्यासाठी उपयुक्त. त्यानंतर वरुण. ही वनस्पती विशेषतः मूत्रमार्गासाठी उपयोगी मानली जाते. काही अभ्यासानुसार ती स्टोन तयार होण्याची प्रक्रिया देखील कमी करण्यास मदत करू शकते. त्यानंतर धणे पाणी, घरगुती पण प्रभावी उपाय. धण्याचे पाणी शरीरातील उष्णता कमी करतं, जळजळ शांत करतं आणि पचन सुधारतं. त्यानंतर आवळा, व्हिटॅमिन सी ने समृद्ध, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, संसर्गाशी लढण्यास मदत करतो. कडुनिंब, नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे संसर्ग कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. आहार, सर्वात मोठा उपचार. अनेक लोक औषधं शोधतात, पण सर्वात मोठं औषध आपल्या थाळीतच असतं. पुरेसं पाणी, दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी. पाणी म्हणजे शरीराचं नैसर्गिक क्लिनिंग सिस्टम. नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स देतं, उष्णता कमी करून आराम देऊ शकतं. क्रॅनबेरी ज्यूस, काही संशोधनानुसार यातील घटक बॅक्टेरिया मूत्राशयाला चिकटण्यापासून रोखतात. काय टाळायचं? खूप तिखट टाळायचं, जास्त आंबट टाळायचं, तेलकट पदार्थ टाळायचे, जंक फूड टाळायचे, चहा, कॉफी यांचं प्रमाण कमी करायचं. हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात, म्हणून जीवनशैलीतील बदल हे महत्वाचे आहेत. औषधांपेक्षा सवयी महत्वाच्या असतात. लघवी कधीही थांबवू नका, हे संसर्गाचं मोठं कारण आहे. स्वच्छता राखा, विशेषतः महिलांनी अत्यंत महत्वाचं आहे. कॉटन कपडे वापरा, हवा खेळती राहते. नियमित व्यायाम करा, रक्ताभिसरण सुधारतं. वैज्ञानिक संशोधन काय सांगतं? काही आंतरराष्ट्रीय अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की काही औषधी वनस्पतींमध्ये मूत्रवर्धक गुणधर्म असतात.
सूज कमी करण्यास मदत होते. संसर्ग नियंत्रणात मदत येऊ शकते. याचा अर्थ पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यामध्ये अनेक ठिकाणी साम्य आढळतं. डॉक्टरांकडे कधी जायचं? तर काही लक्षणं दिसली तर विलंब न करता डॉक्टरांकडे जायचं. जसं ताप, थंडी वाजणं, पाठदुखी, लघवीत रक्त येणं, सतत वेदना होणं. ही गंभीर समस्येची चिन्ह असू शकतात. तर मित्रांनो, लघवीच्या तक्रारी या लाज वाटण्यासारख्या नाहीत. त्या शरीराचा इशारा आहेत. वेळेत लक्ष दिलं, योग्य सवयी लावल्या आणि आवश्यक तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला तर या समस्या पूर्णपणे नियंत्रणात आणता येतात. नैसर्गिक उपाय, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. खबर लाईट या आपल्या माहितीपूर्ण YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. मी पुन्हा भेटेल एका नवीन उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.